दोन टोळ्या आहेत जे उमेदवार पळवू शकतात. जसं मुलं पळवण्याचा प्रकार सुरू आहे तशी त्यांनी एक उपमा दिलेली आहे. हे बघा, शेवटी मी आवर्जून सांगेन, काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेच्या मुलाखती झाल्या. रेकॉर्ड ब्रेक. मला वाटतं आजपर्यंत कधीच जवळपास 2000 पेक्षाही जास्त तिथे इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत. 2000 पेक्षाही जास्त तिथे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते निवडणूक लढण्याकरता इच्छुक आहेत. अशा वेळेस बाहेरनं उमेदवार आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्याच मध्ये इतके चांगले कॅन्डिडेट आहेत, आमच्या शिवसेनेमध्येच इतकी रस्सीखेच आहे आणि सक्षम सगळे उमेदवार जवळपास सक्षम आहेत आणि अनुभवी आहेत, ज्यांनी 10-10, 15-15, 20-20 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी तिथे काम केलेलं आहे. आज 20-20, 30-30 वर्ष शाखा म्हणून असलेले आमचे काही पदाधिकारी आहेत जे शिवसेनेमध्ये आज आहेत, जे मूळ शिवसेनेपासून ते आमच्या आपल्या ह्या मूळ शिवसेनेमध्ये, म्हणजे मागची शिवसेना वंदने बाळासाहेब असताना असलेली शिवसेना, तीच शिवसेना आज आहे आणि त्याच शिवसेनेमधले असलेले शाखा प्रमुख आजही आमच्याकडे इच्छुक आहेत. अशा वेळेस आम्हाला बाहेरनं उमेदवार आणण्याची गरजच नाहीये. आमच्याकडेच उमेदवार इतके सक्षम आहेत आणि त्यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. आणि म्हणून मला वाटतं, माझं तर म्हणणं उलट आहे, आज अनेक ठिकाणी वॉर्डामध्ये फिरत असताना आम्हाला देखील दिसतंय की त्यांच्याकडे आज उभाटा असू द्यात किंवा त्यांच्याकडे सहकारी पक्ष असू द्यात, त्यांच्याकडे आज उमेदवार नाहीत, त्यांच्या अजून उमेदवार अंतिम झालेले नाहीत. म्हणून कदाचित ते आमच्या उमेदवारांची यादी कधी बाहेर येते याची वाट पाहत आहेत. म्हणजे आमच्यामध्ये नाराज उमेदवार हे त्यांना घेऊन कदाचित त्यांना निवडणूक लढवायची असावी, म्हणून त्यांना उमेदवार सापडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. योगेशजी, खरं तर ठाकरे बंधू यांची पत्रकार परिषद झाली आहे. युतीची घोषणा, अधिकृत घोषणा त्यांनी केलेली आहे. नाही बघा, गेल्या 5-6 महिन्यापासून ही बातमी येत होती आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या बाबतीमध्ये चर्चा चालू आहे. याच दरम्याने महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या काही निवडणुका झाल्या. नगरपंचायती, नगरपरिषदांमध्ये देखील शिवसेना विरुद्ध उभाटाशी लढत झाली. अनेक ठिकाणी तिथे मनसेने उभाटाला साथ देखील दिलेली आहे, परंतु सगळ्याच ठिकाणी त्यांचा पराभव झाला. म्हणजे आपण जर का कोकणाचं जर का आपण उदाहरण पाहिलं, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळ्या तिन्ही जिल्ह्यांमधल्या सगळ्या नगरपरिषदा, नगरपंचायती शिवसेनेने जिंकलेल्या आहेत, महायुतीने जिंकलेल्या आहेत. आणि अशा वेळेस मला वाटतं शेवटी त्याच रिॲक्शन ही आपल्याला मुंबईमध्ये देखील पाहायला मिळेल. जिथे कोकण असतं तिकडे मुंबई असते आणि शेवटी मुंबईमध्ये शिवसेना वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमचा कोकणवासियांचा होता. आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपण पाहिलं की मराठी माणूस हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतच थांबला. आज जे काही मुद्दे मी देखील पाहिले पत्रकार परिषदेमध्ये, की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणार, मग दिल्लीवाल्यांचे असे मनसुबे आहेत की मुंबई तोडणार. मला वाटतं मराठी माणसांना, मराठी व्यक्तींना कुठेतरी घाबरवण्याचा हा एक वेळवाणा प्रयत्न आहे. मराठी व्यक्तींना एक भुरळ घालायचा हा आगळावेगळा हा केविलवाडा त्यांचा प्रयत्न आहे. मराठी माणसांना भावनिक करायचा त्यांचा हा प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये ते पास होणार नाहीत, ज्याच्यामध्ये त्यांना यश मिळणार नाही. मराठी माणूस मुंबईमधला हा अतिशय हुशार आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना मराठी माणसांकरता एकही हिताचा निर्णय न घेणारे उद्धवजी, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईमधल्या मराठी माणसांकरता घेतलेले निर्णय, आज गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी आज जे निर्णय घेतलेले आहेत ते ऐतिहासिक निर्णय आहेत. 20,000 घरांना ओसी द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. पागडी सिस्टीम मध्ये असलेले आपले ते घर मालक आणि जे काही भाडेकरू होते त्यांच्यामधला वाद जो होता, त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंट थांबलं होतं, त्याचा ऐतिहासिक निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला, आमच्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय. मिलमध्ये राहणारा आपला जो कामगार होता किंवा मिलमध्ये काम करणारा आपला जो कामगार होता, त्यांच्या घराचा प्रश्न होता, त्यांना घर मिळायला जी सुरुवात झालेली आहे ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळेच झालेली आहे. आणि आज असे अनेक निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे घेतले गेलेले आहेत, जे मराठी माणसांच्या हिताचे आहेत. असे निर्णय हे ते देखील सत्तेवरती असताना घेऊ शकले असते. आणि म्हणून मला वाटतं मराठी माणसांची फक्त फसवणूक करून, त्यांना घाबरवून मुंबई ही तुटणार आहे किंवा महाराष्ट्रापासून वेगळी होणार आहे ही भीती घालून त्यांच्या मतं मिळवायचं आणि त्यांच्यापासून दूर गेलेला मराठी माणूस पुन्हा जवळ आणण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कुठेतरी महायुती निवडणुकीमध्ये कुठे दगाफटका होऊ शकतो का ठाकरे ब्रँडमुळे? नाही, असं आम्हाला वाटत नाही. त्याचं मी प्रमुख कारण पुन्हा हेच सांगेन, वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांनी तिथे मुंबई हाताळली, ज्यांनी मुंबईची महानगरपालिकेची सत्ता त्यांनी उपभोगली, ज्यांच्याकडे हातामध्ये सत्ता होती, त्यावेळेस त्यांनी मराठी माणसांकरता काही केलं नाही. आणि आज जेव्हा मराठी माणूस हा दूर गेलेला आहे, त्याला पुन्हा जवळ कसं आणायचं, मग त्यांना भावनिक साथ घालायची, त्याच्यामधला होत असलेले हे प्रयत्न आहे.
म्हणून ह्याचा परिणाम मुंबईच्या निवडणुकीवरती अजिबात होणार नाही. मुंबईमधला मराठी माणूस हा अतिशय हुशार आहे. त्याला माहिती आहे कोण मराठी माणसांच्या मतांसाठी करतंय आणि कोण मराठी माणसांच्या विकासासाठी लढतोय. हे मुंबईमधल्या मराठी माणसांनी हे सिद्ध केलेलं आहे, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आणि आता झालेल्या ग्रामीण भागामधल्या निवडणुकांमध्ये देखील. राज ठाकरे